मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहिले आणि राज्यातल्या सध्याच्या राजकीय वातावरणावर आणि सत्ताधारी नेत्यांच्या वर्तनावर टीका केली आहे। लोकांच्या मृत्यूवर एक आमदार आणि पदाधिकाऱ्याच्या कथित हसण्याचा उल्लेख करत अशा प्रकारावर कारवाई का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मौनावरही राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले। तर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिलं। घरात बसून पोस्ट करणाऱ्यांना उत्तर देणार नाही असं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम म्हणतात। काही लोक घरामध्ये बसून पोस्ट लिहितात आणि स्टेटमेंट करतात। आजपर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुंबईकरांनी कधी रस्त्यावरती उतरलेलं असं पावसात बघितलंय का? ते मिसकन्स्ट्रू करण्यात येत आहे, त्याचा विपर्यास करण्यात येत आहे। कॉन्टेक्स्ट वेगळा होता आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून मला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे। त्यांना ते करू द्या। खरं तर हे दोन्ही पक्ष ज्यांनी युती केली होती त्यांनी मुंबई महानगरपालिकेतल्या स्टँडिंग कमिटीतल्या अंडरस्टँडिंग करता आम्हाला अप्रोच केलं होतं। ते आम्ही धुडकावून लावलं आणि ते धुडकावून लावल्यामुळे त्यांचा राग अनावर झालाय, त्यांची चलबिचल झालेली आहे आणि त्यामुळे गेल्या 25 वर्ष जो मलिदा ते खात होते तो मलिदा त्यांना आता मिळत नाहीये, म्हणून ते नाराज झालेत। खासदार संजय राऊत यांनी भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावर निशाणा साधलाय। त्यांचा एक फोटो ट्विट करत टीका केली आहे। अमित साटम यांचा फोटो जोडून मौत का सौदागर असं नमूद केलंय। तर साटम एक संवेदनशील नेते आहेत असं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बाजू सावरली। तुमचा मुंबईचा अध्यक्ष फिरी हसतोय, ही तुमची प्रतिक्रिया? फिरी हसतोय। या मृत्यूनंतर इतका क्रूर चेहरा बीजेपीचा या मुंबईत आणि महाराष्ट्रात आम्ही पाहतो आहोत। देवेंद्र फडणवीस, तुम्ही संवेदनशील आहात ना, हे त्याला समजताय ना? तुमची संवेदनशीलता फक्त आमदार खासदार फोडण्यापुरतीच आहे का? अमित साटम हे प्रगल्भ नेते आहेत। बोलण्याचे कधी कधी संदर्भ असतात, टिपलं वेगळं जातं, सांगितलं वेगळं जातं। पण अमित साटम कधी असे त्या ठिकाणी इतक्या मोठ्या घटनेबद्दल असे हावभाव करणार नाही किंवा असं हास्य वगैरे करणार नाही। एका वेळी बोलून 2-3 विषय येत असतात, त्यामुळं एखादी घटना सांगितली मग दुसरी सांगितली, आपल्याला वाटतं पहिल्या घटनेबद्दल त्या ठिकाणी काय होते आहे। त्यामुळे अमित साटम हे सेन्सिटिव्ह नेते आहेत, संवेदनशील आहेत। त्यामुळं असं कुठलाही त्या ठिकाणी जे गैरसमज तयार करण्यात आला तो गैरसमज लोकांनी दूर केला पाहिजे।